कृष्ण श्री जय कृष्ण। जय राधे जय राधे जय राधे श्री जय राधे। शोभाश्रेणी मोभामयिनी कोकिल बहिनी श्री राधे। कीर्तिवंता कामिनी कंता श्री भगवंता श्री कृष्ण। चंदावदनी कुंदारदनी शोभा सदनी श्री राधे। परम उदारा प्रभा अपारा अति सुकुमारा श्री कृष्ण। हंसागमनी राजतरमणि क्रीडा कमिनी श्री राधे। रूप रसाला नयन विशाला परम कृपाला श्री कृष्ण। जय राधे जय प्रभु रामचंद्र भगवान बजरंग बली श्री संत गोस्वामी तुलसीदास महाराज शांति ब्रह्म भगवान बाबा की परम पूज्य भीमसिंह महाराज परम पूज्य भक्तराज महाराज सब संतन की जय। नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोहितवामभागं पाणमहासायकचारुचापं नमामि रामं प्रभुं। आधुनिकवनधामं हेमशैलाभदेहं गञ्जवनकृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणां रघुपतिप्रियभक्तं वातजातं ब्रह्माम्भोधिसमुद्भवं कलिमल प्रध्वंसनं चान्यं श्रीमच्छम्भुमुखेन्दुसुन्दरवरे संशोभितं सर्वदा संसारामयभेषजं सुखकरं श्रीजानकीजीवनं धन्यास्ते पुण्यं पिबन्ति सततं श्रीरामनामामृतं पुण्यं पापहरं सदा शिवकरं
विज्ञानभक्तिप्रदं मायामोहमलापहं सुविमलं हेमाम्बुपूरं चरित्रमानस भक्त्यावगाहन्ति ते संसारपतङ्गघोरकिरणै रैहन्ति नो मानवा भक्तिभक्तभगवन्तौ चतुरनाम वक्वे इनके पदवंदनीये आसे आनंदकंद भगवान रामचंद्र प्रभूची कथा भगवत साक्षात्कारी असलेले श्री संत गोस्वामी तुळशीदासजी याच्या प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी सांगतायत. रामचरित मानस याला सरोवराची उपमा दिलेली आहे. सुंदर अशा प्रकारचं हे सरोवर आहे. या सरोवरामध्ये 4 घाट आहेत. आपण काल सर्व बघितलं की पूर्वेकडचा जो घाट आहे त्या पूर्वेकडच्या घाटाकडे गोस्वामी तुळशीदासजी आणि संपूर्ण तुम्ही आम्ही भक्तगण आहोत. अशा प्रकारचं या सगळ्याकडून येणार हे प्रेमधन गोस्वामी तुळशीदासजी तुम्हाला आम्हाला देत आहेत. पश्चिमेकडेचा जो घाट आहे त्या घाटावर भगवान महादेव आणि पार्वतीचा संवाद आहे. उत्तरेकडे नीलगिरी पर्वतावर काकभुषुंडीजी आणि गरुडजींचा हा संवाद आहे. आणि दक्षिणेकडे प्रयागराजावर याज्ञवल्क्य मुनी आणि भारद्वाजांचा हा संवाद आहे. सुंदर अशा प्रकारचं हे रूपक आपण ऐकलं. तिथे सर्व संतांचं जे महत्त्व आहे, जो आपण म्हणतो संतांचा महिमा बहुदुर्गम शाब्दिकांचे काम नाही, येथे अनेक साधू संतांचं इथं वर्णन आलेल्या या ग्रंथामध्ये ही सुंदर अशा प्रकारची त्या सरोवराची आमराई आहे. त्या आमराईमध्ये अनेक सुंदर अशा प्रकारच्या वेली आहेत. त्या वेलीला फुलं लागलेले फळ आहे. वेली कोणत्या आहेत तर ते काल आपण बघितलं की क्षमा, दया, शम, दम वगैरे हे सगळं आपण बघितलं. सुंदर वेली आहेत. त्याच्यावर आलेलं हे सगळं फूल आहे जे आपण हे नियम पाळत असतो. काल आपण बघितलं की कोणते कोणते नियम आहेत. अहिंसा आहे, सत्य आहे, आस्तेय, ब्रह्मचर्य आहे, अपरिग्रह आहे, शौच आहे म्हणजे पावित्र्य आहे, अंतःकरणाची संतुष्टता आहे, तप आहे, स्वाध्याय आहे. स्वाध्याय म्हणजे आपल्या कल्याणार्थ असलेले ग्रंथ त्याचं अध्ययन करणं, नाहीतर भगवन् नामचिंतन करणं. स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. हां, तर हे जे आहे इथे स्वाध्याय करावा, हे सगळे फूल आहेत. आणि या सगळ्या करण्यामागे या सगळ्या तपश्चर्येचं फल आहे ज्ञान. ज्ञान हे फळ आहे. ज्ञानाच्या फलातला जो रस आहे ते भक्तिप्रेम. म्हणून तर म्हणतात ना, भक्तिप्रेमाविनं ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. औरव कथा अनेक प्रसंगा, ते सुखपिक बहुबरण विहंगा. आणखी वेगवेगळ्या अंगाने या ग्रंथामध्ये खूप कथा आहेत. त्या कथेचं उपमा दिलेली आहे की ते कोण आहेत तर ते त्या ठिकाणी सुंदर सुंदर अशा प्रकारचे राघू, ज्याला तोता म्हणतात, सुंदर ते पोपट आहे, गोड आवाजाची कोयल आहे, रंगीबिरंगी पक्षी आहेत. हे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कथा आहेत. आवडणारा तो पक्षी आपल्याला पोपट आवडतो ना, त्याच्याकडे बघितलं का माणसाला छान वाटतं. त्याला कोणी कोणी पिंजऱ्यात ठेवायला नाही पाहिजे पण ठेवतात पिंजऱ्यामध्ये. असं मुक्त विहरण करणारा पोपट खूप सुंदर आहे. कोयल जी आहे त्या कोयलचा आवाज खूप गोड आहे. आपण कधी एखाद्याला उपमा पण देतो ना की काय आवाज कोकिलेसारखा आहे, गान कोकिळा वगैरे असे उपमा देतो. म्हणजे त्याचा अर्थ कोयल ही गोड गाणारी आहे. आणि रंगीबिरंगी पक्षी बघितल्यानंतर कुणालाही चांगलंच वाटतं, छानच वाटतं. हे निसर्गाचा आनंद आहे हा. रंगारंगाचे काही पक्षी असतात. आम्ही मागे पुण्याला गेलो तर एका जणाच्या घरामध्ये पाहिले होते छोटे छोटे चिमणीसारखे रंगीबिरंगी पक्षी होते.
छान होते एकदम. तर हे सगळं यामध्ये अनेक कथा ज्या आहेत त्या रंगीबिरंगी पक्ष्यासारख्या आहेत, राघूसारख्या आहेत, कोयलसारख्या आहेत. पुलक बाटिका बागबन सुख सुबिहंग विहारू सुमाली सुमन स्नेह जल शीचत लोचन चारु सियावर रामचंद्र पद जय शरण. पुलक बाटिका बागबन. आता ही रामकथा श्रवण करत असताना तर अष्टसात्विक भाव दाटून आले पाहिजे. याला पुलक म्हणजे रोमांच म्हणतात. ज्याचा अंतःकरण शुद्ध असतं त्याच्या अंगावर असे रोमांच उभे राहतात. एखादी कथा वगैरे त्याच्या मनामध्ये ठसून जाते. तर पुलक आहे अशा पुलकित. पुलकित म्हणजे अंगावर स्तंभ श्वेदोथ रोमांच स्वरभंगोथ वेपथु वैवर्ण्यमश्रुप्रलयम इत्यष्टो सात्विका मताहा. अंगावर असे रोमांच उभं राहणं, डोळ्यातून प्रेमाश्रू येणं, केस त्याचे जे ते असे ताठ होऊन जातात, अर्धून मिलीत डोळे होतात, अशा प्रकारचा तो भाव असतो. आणि तो भगवत कृपेनं आपल्याला मिळत असतो. अंगावर रोमांच वगैरे येणं, कथेमध्ये प्रेम दाटून येणं, असे काही गोष्टी असतात. श्रीमद भागवत कथा चालू होती तर कथाकार एक ती कथा सांगत होते भागवतामध्ये की भगवान श्रीकृष्ण बाललीला करू लागले. आईला फार त्रास होऊ लागला, ते काही हातात येईना. यशोदा मैयाला राग आला आणि मग ते कृष्ण कन्हैयाला पकडण्याकरता धावल्या, तर ते काही लवकर हातात येईना. शेवटी हातामध्ये आले. कृष्ण भगवंत हातामध्ये आल्याबरोबर यशोदेला राग आला होता. त्यांनी यशोदेने एक चऱ्हाट घेतलं आणि त्या खांबाला बांधायला सुरुवात केली आणि जो बांधलं म्हणे कृष्णाला, असं ते कथाकार सांगू लागले. तर कृष्ण परमात्मा मोठ्या मोठ्यांनी म्हणू लागले की आई मला सोड, हो इतकं जोराने बांधू नको, आई सोड, मला त्याच्याने काही सहन होत नाही आहे. आणि ते जसं जसे ते कृष्ण भगवान म्हणायचे सोड सोड, तसं तसं यशोदा जास्त आवडायची म्हणे, असं करकचून. आणि मग ते कथेकाराने असा हात केलं, थांब म्हणले आता तुला अजून आवडते. आणि तिकडून कृष्ण भगवंतांनी मोठ्याने आवाज केला सोड. तर ते जे ऐकणारी एक तिथं महिला होती, ती भाव विभोर झाली. ती म्हणले महाराज लवकर सोडता नाही का, बोला लवकर सोडता का नाही सांगा लवकर, मला सहन होत नाही. म्हणजे एवढं कृष्णाला त्रास दिला आणि मी सहन करू शकत नाही. म्हणजे ती कशी झाली, ती त्याच्याशी एकरूप झालेली, तद्रूप झालेली. जे लोक कथा ऐकताना एकरूप होतात त्यांना काही काही दृश्य पण डोळ्यासमोर येत असतात. असे दृश्य पण येतात की कुठे असा प्रसंग वगैरे असला तर त्या प्रसंगाप्रमाणे. पण जे अंतःकरण ज्याची शुद्धी आहे, नाहीतर मग ठीक आहे बुवा बरं आहे आपलं टाईमपास, त्या अंगानं मग ते रोमांच वगैरे येत नाही. इथं जे वर्णन केलेलं पुलक बाटिका बागबन, या ठिकाणी अंगावर रोमांच येणं ही खऱ्या अर्थानं त्या सरोवरातली वाटिका आहे, म्हणजे सुंदर पुष्पवाटिका आहे. एखाद्या त्या सरोवरामध्ये कुठेतरी सगळीकडून फुलं 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 असे एखाद्या पर्णकुटीसारखे असतात, तर ती त्याच्यातली वाटिका आहे. याला अंगावर रोमांच उभं येणं. एक छोटंसं बाग आहे, वन आहे, याला उपमा दिलेली आहे की शरीर पुलकांकित होणं. पुलक बाटिका बाग सुख सुबिहंग बिहारू. आणि या अष्टसात्विक भावामुळं, भगवत कथेमुळं जे आपल्या जीवनामध्ये शुद्ध सुख होत असतं, वैषयिक सुख नाही, ते सुंदर पक्ष्यांचा तो विहार आहे. जसं सुंदर पक्षी इकडे तिकडे आपल्याला उडू लागलेले पाहिलं का आनंद होतो, तसं या कथेमधून आपल्याला खऱ्या अर्थानं सुख प्राप्त होतं. माली सुमन स्नेह जल. आणि याच्यातला जो माली म्हणजे माळी म्हणजे त्या सरोवराचं राखण करणारा. काही रखवालदार पण ठेवावं लागतं. गार्डनमध्ये सुद्धा राखण करणारे असतातच ना, ते फुलाला कोणी तोडू नये बुवा, तिथं असतात ना राखण करणारे. की फिरणारे लोक फिरा, पण जरा हिशोबाने फिरा. कोणी लेकरं येतील, कोणी पुढं धोडून घेतील, कोणी काही कचरा टाकतील, त्याच्याकडे ते लक्ष देतात. त्याप्रमाणे ही जी वाटिका आहे किंवा हे जे सरोवर आहे, याच्यावरचं जतन करणारं माळी कोण आहे? माली सुमन. सुमन हा माली. सुमन म्हणजे शुद्ध मन. शुद्ध मनच या सरोवराचं रक्षण करू शकतं. ज्याचं मन गढूळ झालेलं आहे,
त्याला या सरोवरावर रक्षक करता येणार. आणि माली सुमन स्नेह जल, स्नेह म्हणजे त्याच्या डोळ्यातून येणारं प्रेमाश्रू. त्या सगळ्या झाडाचं याचं लता वेली वगैरे सगळ्याचं संरक्षण करण्यासाठी पाणी लागतं. तर याचं याचं संरक्षण करण्याकरता प्रेमाश्रू पाहिजे. प्रेमाश्रू हे फार मोठे महत्त्वाचे आहे. तर स्नेह जल शीचत लोचन चारू, आणि आपल्या डोळ्यानं, चारू म्हणजे सुंदर, सुंदर अशा प्रकारचं हे नेत्रातून येणारं प्रेमाश्रू हे त्या याच्यावर टाकतो तो, आणि त्याच्यामुळे या सगळ्यांचं रक्षण होतं. सगळ्यांचं रक्षण होतं, त्या बगीच्याचं, त्या सरोवराचं रक्षण होतं. म्हणून हे जे रामचरितमानस नावाचं जे सरोवर आहे त्याच्यामध्ये शुद्ध मन असलं पाहिजे. शुद्ध मन अशा प्रकारे त्याच्यात हे जमतं. जे गावई चरित संभारे तेही यही ताल चतुर रखवारे. आणि या चरित्राला जे कोणी गात असतील, सांगत असतील, तर ते खऱ्या अर्थानं या सरोवराचं सांभाळ करणारे आहेत. सांभाळ करणारे आहेत म्हणजे जे गावई चरित संभारे तेही यही ताल चतुर रखवारे. अजून कोणी इकडे तिकडे हे पाणी घालणारे माळी झाले, आता चौकडून रक्षण करणारे जे आहेत, या सरोवर जसं आहे तसंच राहायला पाहिजे बुवा. तर ते खऱ्या अर्थानं काय आहे, तेही यही ताल चतुर रखवाले, की जे या गावई चरित्र संभारे. हे चरित्र संभारे म्हणजे काय? संभारे म्हणजे यामध्ये जे लिहिलेलं आहे तेवढंच. जसं बगीच्यामध्ये, बागामध्ये जेवढं काही आहे त्याचं संरक्षण करणं. इकडून तिकडून कुठल्याही गोष्टी त्याच्यात टाकायच्या नाही. सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी. भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरान कराव्या, प्रेम भरे त्या वैराग्याच्या युक्ती विवराव्या. अशा प्रकारचं एक बंधन आहे. हे जे सांगणारे लोक आहेत त्यांच्यासाठी बंधन आहे की ग्रंथामध्ये काय लिहिलेले ते आपण त्याचं काय करायला, संरक्षण करायला पाहिजे, तेच सांगायला पाहिजे. ग्रंथ सोडून ज्या आडकथा वगैरे असतात त्या त्यांनी सांगू नये. कधीमधी कोणाला जर झोप येऊ लागली तर थोडाफार हास्यविनोद करावा असं नाथांनी सांगितलेलं आहे. तोही शब्दातून निर्माण झाला तर जबरदस्तीनं त्या विनोदाकडं जायचं नाही. बोलता बोलता जर एखादी गोष्ट घडली तर थोडंसं माणसाचं बुद्धी फ्रेश होते. मनुष्याला हसणं पण फार गरजेचं असतं ना. आता दिवसभर जर असं गंभीररावसारखं बसलं तर कसं होणार? एकदम काही माणसं कधी हसत नाही, काही नाही, आणि हसले तरी नुसतं तोंड असं एवढं मोठं लगेच झाकून घेतात. हो, काही आपले गालातल्या गालातच हसतात, तर काही नुसतं हसल्यासारखं पाहते पण हसत नाहीत. असे बरेचसे लोक आहेत. आणि काही तर लईच हसतात, काही तर मग आडवे पडू हसणारे पण आहेत. हो, गोष्ट फार लहान असते पण असे काही आडवे लोळू हसतात. हो, इतकं बी नाही पाहिजे ना, इतकं बी नाही पाहिजे ना. तसं आपल्या आरोग्याकरता हसणं हे काय आहे, औषध आहे. पण अतिच हसत असलं तर त्याला औषध द्यायची गरज आहे. अति बी नाही पाहिजे, थोडंच त्याची मर्यादा आहे. म्हणून इथं सांगितलं की या सरोवराचं जे सांभाळ करणारे आहे ते खऱ्या अर्थानं जे गावई चरित्र संभारे तेही यही ताल चतुर रखवारे. तेच खरे चतुर राखण करणारे. सदा सुनई सादर नर नारी, तेही सुरवर मानस अधिकारी. या ठिकाणी तुमच्यासाठी एक चोपाई लिहिलेली आहे, तुमच्यासाठी सगळ्यासाठी. सदा सुनई सादर नर नारी, नर आणि नारी, स्त्री पुरुष. या ठिकाणी जे कोणी स्त्री पुरुष अत्यंत आदरानं आणि सातत्यानं, सदा हा शब्द, सदा नामघोष, कदा नामघोष नाही. तसं काही खेड्यागावात म्हणतात आमच्याकडं गुरुवारी भजन राहतं. मग गुरुवार देवाचं आहे, बाकीचे वार काही भूताचे का? मग असे कदामदा करणारे नाही. सदा सातत्यानं, रोज नित्यानं. फारच एखाद्या वेळेला काही अडचण आली, अचानक काही अडचण आली तर गोष्ट वेगळी आहे. पण सदा सुनही सादर नरनारी. सदा म्हणजे सातत्यानं ऐकतात आणि आदरानं ऐकतात. उगीच ऐकायचं म्हणून ऐकायचं नाही, त्याच्यातून काहीतरी घ्यायचं. आपल्या जीवनामध्ये काही घेता येण्यासारखं आहे का, त्याच्यात आपल्या स्वभावामध्ये काही बदल करतो का, याचं आपण अवलोकन करायला पाहिजे.
काही माणसाचे स्वभाव फार गरम असतात, तर त्याच्यात काही शांती प्राप्त झाली का नाही, का आपले आहे तसंच आहे, त्याला काय अर्थ आहे? आपला स्वभाव बदलला की नाही? आपल्याला जर कोणी काही बोललं तर आपल्याला एकदम शीघ्र कोप येतो का, हे तपासून बघायला पाहिजे. काही काही माणसाला एक शब्दसुद्धा सहन होत नाही. तुम्ही फक्त मला बोलूनच पाहा, मग मी येईन तुम्ही, असे काही माणसं असतात. तर हे याच्यामध्ये बदल घडला पाहिजे. जसं आपण प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये काही आपल्याला माहीत नाही कोणाची काय जीवन जगण्याची पद्धती आहे, पण एवढं मात्र सांगू शकतो की प्रत्येकाचे भिन्न भिन्न काय असतात, स्वभाव असतात, भिन्न भिन्न. आणि बहुतांशी स्त्रियांचं एक ब्रीद वाक्य असतं, एक ब्रीद वाक्य असतं कधी पण, ते आता इथल्या नसेल म्हणा, पण ते घरामध्ये बोलतात की मी आहे म्हणून टिकली, नाही तर दुसरी तर कवाच निघून गेली असते. इथल्या बायका बोलत नसतील, पण एक त्यांचं सगळ्याचं कॉमन वाक्य असतं असं. तर हे सगळं आपल्यामध्ये बदल घडला पाहिजे. हे सगळा बदल घडला पाहिजे. तर कशामुळं? सादर, मोठ्या आदरानं, की इथं आपल्याला काहीतरी घेऊन जायचं आहे. मग कथा असेल, कीर्तन असेल, काहीतरी घ्यायला या, इथून काहीतरी घेऊन जा. एका जणाने माझे मागं बुटच नेले, तुम्हीच म्हणले होते काहीतरी घेऊन जा, काहीतरी घेऊन जा, असं त्याचा अर्थ होतो का? तर हे तसं नाही. याच्यात तुम्हाला काय आपल्या कल्याणासाठी घेता येतं, आपल्यामध्ये काही बदल घडून घेता येतो का? त्याच्या कारणाने काय होतं, मग आपलं जीवन समाधानी होतं, समाधानी होतं. आपल्याला सगळीकडे एक नजर येऊन जाते की जर हे कथाकार, कीर्तनकार सांगतात की सगळ्यामध्ये जर परमात्मा आहे, तर मग आपण भेद कशाला करायचा? आपली सासू पण देवच आहे, आपला भाया देव आहे, आपले लेकरं देव आहेत, पती देव आहे, हे सगळे देवच आहेत. आणि आपण स्वतःसुद्धा कोण आहोत? देवच आहोत. सर्वम खल्विदम ब्रह्म. मग अशा प्रकारची बुद्धी जर झाली तर मग कोणाशी भांडण करायचं? भांडण करायचं काही कारण नाही. एका जातीचे कुठं भांडत असतात का? सांगा बरं. एका जातीचे कोणी भांडतात? सगळेच देव आहेत एकाच जातीचे, त्याच्यात काही भांडणं होण्याचं काही कारण नाही. व्यवहार चालवण्याकरता हा भेद आहे. व्यवहार चालवण्याकरता बाप आहे, मुलगा आहे, भाऊ आहे, बहीण आहे वगैरे, हे व्यावहारिक भेद आहेत. पण वास्तविक अभेद आहे. शास्त्रदृष्टीने सर्वामध्ये एकच तत्व आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञासांत स्वीकारते. हां, या सगळ्यामध्ये या उपाध्या भिन्न भिन्न आहेत, पण एकच त्याच्यामध्ये काय आहे? चैतन्य आहे. नळ आल्यानंतर जसे माणसं घरातले सगळे भांडे भरून ठेवतात, पण बोलताना म्हणत असतात की घागरीतलं पाणी आण, भगुण्यातलं पाणी आण, तांब्यातलं पाणी आण, पण पाणी एक आहे ना. तुम्ही तांब्या म्हणा का, घागर म्हणा का, भगोना म्हणा का, माठ म्हणा का, टाकी म्हणा, हे सगळे वेगवेगळ्या उपाध्या आहेत, पण आत काय आहे त्याच्या? पाणी आहे. तसं या संसारामध्ये सगळे लोक हे उपाधिकृत भेदानं आहेत, पण चैतन्याच्या दृष्टीनं एकच आहे. आणि हे कथेमध्ये माणसाला कळतं. मग एकच असल्यानंतर मनुष्याचा स्वभाव बदलून जातो. त्याला रागून काय करू, त्याच्यात माझ्यात काही फरकच नाही, त्याला कशाला मारायचं, त्याला मारलं म्हणजे मलाच मारल्यासारखं आहे, मग त्याच्यापेक्षा मीच मला माझं मारून घेतो ना, असं माणसाला मग ते एक प्रकारचा बोध होतो. तुम्हाला माहिती आहे ज्ञानोबारायांना सांगितलं रेड्याला मारलं तर त्यांच्या पाठीवर वळ उमटले की नाही, कारण तो बोध आहे. सर्वांतरी आम्ही तेच तत्व आहे. मग इकडे त्या रेड्याला मारत होते तर त्यांच्या पाठीवर वळ उमटत होते. तरी ते तिथला जो ब्राह्मण समाज होता त्यांनी सांगितलं बंगाली जादूगार आहे म्हणा, जादूगार आहे म्हणे, हा पाय आपल्याला बनवतो मी. आणि खरंच जर असं नाही, याच्यात त्याच्यात फरक नसेल तर याला जे वेद म्हणता येतात ते या रेड्याला म्हणता आले पाहिजे. म्हणायला लाव म्हणजे हो, का नाही म्हणणार. मग ज्ञानोबा गेले आणि त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला. ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद. असं नुसतं सांगितल्याबरोबर ओम गणानां गणपतिं हवाम ते सुरू करून दिलं ना त्यांनी. ते वेदाचे मंत्र वगैरे जो उच्चार सुरू झाला तर सगळेजण म्हणायला लागले अहो वामनराव, अहो गणपतराव, आपल्या वह्या आणा, आपल्या काही चुका दुरुस्त करून घ्या, किती शुद्ध म्हणतोय म्हणले हा. म्हणजे हे सगळं सर्वांतरी आम्ही जे ज्ञान आहे ते ज्ञान फार महत्त्वाचं आहे. ते कशानं प्राप्त होतं? सादर आदरानं हे ऐकलं पाहिजे. सादर नर सदा सुनई सादर नर नारी तेही सुरबर मानसाधिकारी. ते या मानसाधिकारी रामचरित मानसातले ते देव आहेत. सुरवर म्हणजे देव.
कोण ऐकणारे तुम्ही सगळे या रामचरित मानसातले कोण आहात? देव आहात या ठिकाणी असं सांगितलेलं आहे. इतकं ते महत्त्व आहे. अतिखल जे विषयी बघ कागा, यही सर निकट न जाई भागा. मग काही अत्यंत दुष्ट लोक असतात. खल, अतिखल म्हणजे अत्यंत दुष्टपणा ज्याच्या अंतःकरणामध्ये आहेत. जे विषयी आहेत कशासारखे आहेत? बगळ्यासारखे, कावळ्यासारखे. कावळा तर असा बी काळाच आहे, पण काही बगळे वरून चांगले असतात, पण त्यांचं ध्यान माशावर राहतं. बरेच लोक असे चकफक राहतात, नुसते बगळ्यावर दिसते पण ते बी बेकार असतात. पण बगळे आपल्याला ओळखता आले पाहिजे. हे नुसते बगळे हे कसे तरी असं लोभी येते यांचं जीवन. बगळा जसं दिसताना साधूसारखा ध्यान लावलेला दिसतो, पाण्याच्या जवळ तो असं ताट बसतो, एकदम मानबिन एकदम स्थिर, जसं काय समाधी लावलेली आहे. पण मासा पाहिला त्यानं मारलंच मारत. त्याप्रमाणे काही काही नुसते वरून बगळ्यासारखे दिसतात, पण त्यांची नजरच राहते. हां, मत्स्य धरून या मनी. हां हां, बघ निश्चय राहिला ध्यान. हां, ती शांती कोण मानी अंतःकरणी सखा. त्याला कोण शांती म्हणणार आहे? असे हे जे कोणी आहेत अत्यंत दुष्ट आणि विषयासक्त असलेले, बगळ्यासारखे आणि कागासारखे. कावळा हा कामी आहे, बगळा हा लोभी आहे. काग बग रिठा मारिले बाळपणी जे आहेत ना, त्याच्यामध्ये कावळा हा कामी आहे, बगळा लोभी आहे आणि रिठा क्रोधी आहे. आणि हे सगळे माणसाला नरकाकडे नेणारे. काम क्रोध लोभ नरक के पंथ. काम क्रोध दोघे घेऊन या संगे, परमार्थाशी निघे तोची मूर्ख. काम क्रोधाला बरोबर घेऊन जर एखादा मनुष्य परमार्थ करीत असेल तर तुकोबाराय त्याला मूर्ख म्हटले. बांधून या शिळा पोहू जाता सिंधू, पावे मतिमंदू मृत्यू शीघ्र. एखादी गावामध्ये मोठी विहीर असते, मुलं पोहत राहतात त्याच्यावर. एक मुलगा तिथे गेला, म्हणले मला पण पोहायचं. म्हणले तुला पोहता येतं का? म्हणले नाही. म्हणले नाही तर मग तशी उडी टाकू नको, कमरेला भोपळा बांध. असे खाली भोपळे असतात, वाळलेला भोपळा असतो, दुधी भोपळा का कोणता असेल मला माहिती नाही, मोठा असतो तो एकदम भोपळा, एवढा जाड, आतून पोकळ असतो. त्याच्यावरची बाजूसुद्धा अशी खुट्टी मारलेली असते, त्याच्यात पाणी जायचं नाही. आणि ते दोरीनं कमरेला बांधला आणि मग उडी मारली तर त्या माणसाला तो डुबू देत नाही. पण तो भोपळा कमरेला बांधतो. मला भोपळा तर काही इथं दिसत नाही, पण भोपळ्याच्या आकाराचा दगड बांधू का? आणि ते सांगणारे बावळट होते. ते म्हणजे त्याला काय हरकत आहे, काही बांधलं जमतं. दगड बांधला का आणि भोपळा बांधला का? त्यांनी बावळटांनी दगड बांधला. आता दगड बांधून जर उडी मारली तर असं तरी माणूस एक दोन बारे वर येतो, पण आता दगड बांधून उडी मारल्यावर तो कसा वर येणार आहे? बांधून या शिळा पोहू जाता सिंधू, पावे मतिमंदू मृत्यू शीघ्र. त्याप्रमाणे काम क्रोध दोघे घेऊन या संगे, परमार्थाशी निघे तोची मूर्ख. काम क्रोधाधिक सांभाळून जर तुम्ही परमार्थ करू लागले तर त्याला काही अर्थ नाही. इथे खल म्हटलेलं आहे, त्याला विषयी म्हटलेले का बघ कागा, यही सर निकट न जाई भागा. हे कामी क्रोधी लोभी लोक इकडं येतच नाही, इकडे येतच नाही. त्यांची इकडं बुद्धीच होत नाही. ते या रामचरित मानसरूपी सरोवराकडे येतच नाही. किंवा कुठे ग्रंथ असेल, प्रवचन असेल, कथा असेल, कीर्तन असेल, त्यांना ही गोष्ट आवडत नाही. की बरेच लोक मंदिराला खेटून राहतात, पण त्यांना ते आवडत नाही. ते त्या मनातून त्यांना रुची नसते. कोणी त्यांना सांगितलं तरी ते काही त्याच्याकडे ध्यान देत नाही, कारण ते त्यांना आवडत नाही ना. कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये लोभ आहे, त्यांच्या अंतःकरणामध्ये काम आहे. त्यांना त्या कामक्रोधाच्या गोष्टी जास्त आवडतात, तिकडे ते जास्त धावतात. हो, आपण जर सांगितलं की उद्या इथे समोर एक मंडप टाकून एक सिनेमामध्ये हिरोईन येणार आहे, तिचा इथे डान्स ठेवलेला आहे, नुसतं महाराज रिक्षा फिरायचा उशीर, हो, तुम्हाला जागा भेटायची नाही, हो, कोणाला जागा भेटणार नाही. तुम्ही रोजचे जे म्हणतो मागं वाजा राहता, तुम्हाला मागं करतात सगळ्याला, पण ते पुढं जाऊ धकते ते पाहतील. हो, कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये ती लालसा आहे. आता इकडे इंदोरीकरांचं जे कीर्तन होतं तिथे किती लोक येतात, पण ते काही लई भक्त राहतात, त्याच्यातले 50% बुंगारे असतात.
ती मजा म्हणून जातात, त्यांच्या त्या बोलण्याला वगैरे, त्यांची पद्धती जी आहे बोलण्याची त्याच्यामुळे जातात ते मजा म्हणून ऐकायला, हसतात. बा काय त्याच्यातून आपल्या जीवनामध्ये बदल घडतो का? बदल घडत नाही. आणि एखाद्या कीर्तनानंतर काहीच होत नसतं. ते कीर्तन तर ते जसं महिला अशी भाकरी वगैरे करते ना, ते तवा तापला की नाही ते बघत असते, तर त्यात पाणी टाकून पाहते, ते पाणी असं जसं चर्र वाजून जातं, त्यावेळेला तिला कळतं की तवा तापलेला आहे. तसा हा कलियुगाचा तवा एवढा तापलेला आहे. असं एखादं कीर्तन तर नुसतं असं चर्र, त्याचा काही उपयोगच नाही होत एवढं. आता तुम्ही इथं रोज येता म्हणून तुम्हाला फायदा होईल. रोजचं हे औषध आहे, हे जालिम औषध आहे, अमृत आहे, म्हणून तुम्हाला निश्चित फायदा होईल. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बदल घडून घेऊ शकता, कारण नित्यानं आहे, याच्यामुळं फरक पडतो, बाकी याच्यानं काही होत नाही. पण जिथं काही विषयाच्या गोष्टी असतात तिथे यांची धाव जास्त असते बघा. यही सर निकटन जाई अभागा, असे अभागी लोक इकडे येतच नाही. सम्मुख भेक सेवार समाना, ह्यान विषय कथार सनाना. या ठिकाणी हे जे 3 जण सांगितले, सम्मुख भेक सेवार, शेवार म्हणजे शेवाळ, पाण्यावर आलेलं शेवाळ, अशा प्रकारे. भेक ते बेडूक असे जे असतात, आणि सम्मुख म्हणजे घोंगा, ते पाणी जिथं शेवाळलेलं पाणी असतं ना, तिथं काही असे बघा त्या याच्यासारखे किडे असतात, असे घोंगा घोंग करतात ते असे. कोणी त्याला कोणतरी म्हणतात की कोणाचे ते नागतोड्यासारखे असतात बघा त्याचे आकार वगैरे. आणि ह्या तिघालाही काय करता, हे कावळे बगळे टपलेले राहतात. तुम्ही खेड्यापाड्यात फिरणारे लोक आहेत, तुम्हाला माहिती आहे, जिथं पाणी साठलेलं आहे, जिथं शेवाळ आहे, त्या शेवाळामध्ये सुद्धा असे बारीक 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 किडे असतात. असं शेवाळ उचकटून पाहिलं का? असं उचकटून पाहिजे काडीनं याच्यानं, त्याच्यात पण बारीक बारीक किडे वगैरे असतात. ते खाणारे पण हे असतात, हे बगळे कावळे, हे त्याच्यावर टपलेले असतात. ते घुंघुंग करणारं किडा आहे, त्याचं ते मुख्य भोजन आहे, मुख्य दुपारचं जेवण आहे ते किडा. आणि हे नाश्ता आहे तुमचा, हा भेक वगैरे जे आहे ना, हे त्याचा नाश्ता आहे. आणि ते शेवाळातले जे बारीक बारीक किडे हाणतात ना, ते आपलं सकाळचं चहा पाणी याचा. पण त्याप्रमाणे हे जे विषयभोगी जे लोक राहतात, त्यांना ह्या गोष्टी जास्त आवडतात. कावळ्या सगळे बगळ्यासारखे असतात ना, त्यांना ते आवडतात. असं त्यांना अभंग वगैरे म्हटलं तर ते पाठ होणार नाही. पण जर आपण किती वर्षाचा एखादा सांगितलं, बुवा याच्यातला हिरो हिरोईनचं नाव काय, ते शोले नावाचं पिक्चर आला होता, त्याच्यातलं कोण होतं हिरो हिरोईन? सांगणार नाही ना? बरोबर सांगा, मी काही म्हणत नाही, सांगा तर खरं. होऊन जाऊ दे, होऊन जाऊ दे, मी काही म्हणत नाही ना. हां, आहे, बोला बोला बोला. आता हे जे आहे आपल्याला, म्हणजे हे अण्णांनी सांगितलं, हे सगळ्यांचं मिळून आहे. तुम्ही बोलत नाही म्हणून ते बोलले, नाही तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही. ते सोंगाड्या नावाचा जो पिक्चर, त्याच्यात मुख्य काम कोणाचं आहे? असं. आणि त्याच्यातलं चांगलं गाणं कोणतं आहे? गाणं ते बघ. हां, आता हे जे आहे ना, हे पण सगळ्यांचं बोलले, म्हणजे जवळजवळ सगळ्याला माहिती असते. पण माणसं असं ते लक्षात राहतं, हे का राहत नाही, आपला मुख्य प्रश्न आहे. मग इथं जर आम्ही तुम्हाला सांगितलं की आता हे श्लोक आपण देतो, याच्यात किती गजन, म्हणजे आमच्या ध्यानातच नाही राहत. एखादा अभंग दिला, ते म्हणे आमचं राहून राहून विसरतं. हरिपाठाचे अभंग असे मागं पुढं होतं, आणि हे कसं काय नाही होत मागं पुढं? हे तर सगळं ठेप्यावर आहे. त्याचं कारण आपण अनादिकालापासून आपण विषयाचे भोग घेत आलेलो आहे. अनादि संसार माळेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाहिजे, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार देही सेविता, असं नाथांनी सांगितलं आहे. अनेक 84 लक्ष योनीमध्ये आपण हेच बघितलेलं आहे. जसं आपल्याला या सिनेमाच्या नटनटी वगैरे आवडतात, हे करतात, त्यांचे नावं माहिती आहेत.
त्याच्यातले गाणे माहीत आहेत. तर हे सगळं जे आपण अनंत जन्मापासून हे सगळा उद्योगच करत आलेले विषय भोगाचा, त्यामुळं ते सहजच लक्षात राहतं. त्याला काही असं घोकंपट्टी करायची गरज नाही, काही नाही, काही नाही, सहजच लक्षात राहतं पाहिलं तरी. अशा प्रकारची स्थिती असते. आम्ही ते कॉलेजला शिकायला होतो त्यावेळेला एक मित्र होता माझ्याबरोबर, तर त्याने कुठला पिक्चर पाहिला होता, तर बॉबी का कोणता पिक्चर पाहिला होता, आणि तो सकाळी आंघोळ करताना हे करायचं, हरिपाठ म्हणायचं. त्याचा नियम होता आंघोळ करता करता. पण ज्या दिवशी तो पिक्चर पाहिला दुसऱ्या दिवशी आंघोळ करताना लगेच त्यानं त्याच्यातलं गाणं सुरू केलं. तर मला ते आठवत नाही, काय करावं आता, तुम्हाला कोणाला माहिती नाही. तर ते अशा प्रकारचे ते संस्कार असतात बघा, असे संस्कार असतात. तर हे मन जे आहे माणसाचं, इथे सांगितलं की हे काग बगर इठा याचं जे वर्णन केलेलं आहे की हे इकडं सहजच इहान विषय कथा रसनाना. मग इथे काही विषयाच्या भोगाच्या कथा नसतात, काही नसतात, मग इकडं त्यांना यावं वाटत नाही. ते जावं पावा द्यावं, संताचं सांगत राहते, देवाचं सांगत असते, आणि ते का आपल्या डोक्यात बसतं का? नाही नाही, ते डोक्यात बसतं नाही. असं काही असलं चमत्कार तर मग आता उद्या समजा कीर्तनकार लोक जर भावले घेऊन नाचायला लागले, लोक येतात, लोक नक्की येतात. काही नाटकं करायला लागले, काही करायला, असं काही नाटकी कीर्तनकार पण आहेत ना, नाटकासारखे कीर्तन करतात, एकपात्री नाटकासारखे, तिथं लोक जातात, त्यांना बोलवतात, सप्त्यात बोलवतात, नाही त्यांची तारीख घ्या, लय लोक खुश होते. म्हणजे अशा प्रकारचे हे माणसाचं सहजच मनोगत तिकडे आहे. तेही कारण आवत हे हारे कामी काक बलाक बिचारे. तिथे इथे ती विषयाची कथा नसल्यामुळं ते इकडं येऊन ते हरून जातात, त्यांना इथं आवडत नाही, कारण ते कामी आहेत, कावळे आहेत, बगळे आहेत असे ते. आवत ये इसर अति कठीणाई राम कृपा बिनु आई न जाई. या सरोवरामध्ये, माणूस सरोवरामध्ये येण्याकरता त्यांना फार कठीण जातं, ते त्यांचे पाय उचलत नाही. आणि इथं कोण येतं तर राम कृपा बिनु आई न जाय. ज्याच्यावर रामकृपा आहे त्यालाच इकडे यावं वाटतं, अन्यथा यावं वाटत नाही. ज्याच्यावर काहीतरी भगवंताची कृपा आहे, ज्याच्याकडून काही चांगलं कामं घडलेले आहेत, ज्यांच्याकडून काही नामस्मरण घडलेलं आहे, त्या पुण्यानं त्यांच्यावर भगवंताची कृपा असते आणि ते परमात्म्याच्या कृपेनं मनुष्य इकडे येत असतो, अन्यथा त्याला इकडे यावं वाटत नाही. कठीण कुसंग कुपंथ कराला तिनके बचन बाग हरिब्याला. आणि हा कुसंग जो आहे तो अत्यंत वाईट आहे, घोर कुसंग. चांगली संगती जीवनामध्ये पाहिजे, तो अत्यंत कठीण आहे. कुपंथ कराला, भयानक रास्ता आहे तो, नरकाचा रास्ता आहे. आणि त्यांचं जे दुष्ट लोकांचं जे बोलणं असतं ते कसं आहे तर बाग हरिब्याला, त्यांचं जे सिंहासारखं, वाघासारखं, सापासारखे लोक असतात. ते कोणाशी बोलतील, ज्याप्रमाणे सिंह डरकाळ्या फोडतो तसं ते कोणाशी बोलताना डरकाळ्या फोडून बोलतील. अत्यंत क्रोधामध्ये, वाघ जसा जबडा फाडूनच असतो तसे ते असतात. साप जसं चावायलाच पाहतो असं फुस फुस फुस, तसे ते लोक असतात की जे दुष्ट लोक आहेत, ते कामी, क्रोधी, लोभी लोक. त्यांच्या जीवनामध्ये ते वाघसिंहासारखे, सापापासारखं त्यांचं जीवन असतं. घर के काज, त्या गृह कारज नाना जंजाला ते अति दुर्गम सैल विसाला. आणि बऱ्याचशा लोकांना तर घरातले कामच असे जंजाळ असतो की इकडं यायलाच फुरसत नसते, इकडे यायलाच फुरसत नसते, असे काही असतात. मग त्याला आजी मी टाकून आले सकळीक म्हणतात. बहुत कामे मज नाही आरानुक एक सारिता तो पुढे उभे एक. आज मी टाकोनी आले सकळीक तव रचिले अनिक कवतुक वो गेले होनी न चले आता काही. या ठिकाणी सांगितलेले बहुत कामे मज नाही आरानुक. संसारामध्ये मनुष्य जो काही वागत असतो,
स्त्री असो पुरुष असो एवढे कामं आहेत की कामं बंदच होत नाही. आता तुम्ही इतकं सगळ्या महिला इथं आलात, तुम्हाला काम संपलं का? काही न काहीतरी तिथं राहिलेलंच असतं डोक्याला ताप. गेल्यानंतर ते वाटा तरी पुसायचा आहे, अमुक तरी राहिलं आहे, काही न काही डोक्याला ताप ठेवूनच आलेला. पण तुम्हाला इकडे आवड आहे, मग तुम्ही म्हणता जाऊ द्या, मरून द्या. हे तर आपल्या पाचवीला पूजिलेलंच. चला आपला टाईम झाला आहे. नाही तुम्ही एखाद्याला नवऱ्याला पण म्हणतात घ्या आता, तुम्ही तुमच्या हातानं मुकाट्या घ्यायचं आणि गिळायचं, आहे की नाही? असं काही काही डोक्याला ताप असतो हा संसार. असे आलिये धावती धावती भेट होईल म्हणून, तवती टळली वेळ ओ माझा उरला सीन, आता काय करू सांगावो मज भेटेल कैसा. आलिये धावती धावती भेट होईल म्हणून. बस सगळे कामं टाकून कसं तरी धावत धावत आले, पण तोपर्यंत कृष्ण परमात्म्याचं काही दर्शन झालं नाही. माझ्या कामामुळं, म्हणजे कामात जे अडकून जातात त्यांचं कधी कधी गणित हुकून जातं. सगळं उरकीत उरकीत घड्याळाकडे ध्यान नाही दिलं आणि आले धावत धावत, तर इकडं लगेच श्री गुरुचरण सर्व उजरले झालं जिकडं तिकडं. आणि मग म्हणते महाराज आज लवकर आले का? अरे नाही रे भाऊ, आम्ही ठेप्यावर आलेले, तू झोकलेली आहे. तवती टळली वेळ ओ माझा उरला शिन. आता काय करू सांगावो मज भेटेल कैसा, हरी लागी प्राण फुटेवो थोरी लागली आशा. काय करावं म्हणले, आता काम तर काही होणार. जळो आता संसार वो काही शेवट पुरे, तुकयाच्या स्वामी गोपाळा साठी जीव धुरे. जळो म्हणले ते संसार. जळो तर ती येथे उपजविती अंतराय, सायासाची जोडी माझी तुमचे पाय. आता मज साह्य येथे करावे देवा, तुझी घेई सेवा सकळ गोवाहून. सकाळी देवाचं पूजन करतानाच देवाला सांगून ठेवायचं की रात्री कथेच्या टायमाला काही घोटाळा नका येऊन, म्हणजे कोणी डोकं नाही उठलं पाहिजे. काही कामं बिमं वगैरे सगळे सारून सुरून असं ते आहे. कारण गृहकार्य नाना जंजाला, ते अति दुर्गम सैल विसाला. ते फार मोठा पहाड आहे. घरातले कामं, पाहुणे रावळे येणारे जाणारे असे चालूच राहतात. कधी कधी नेमकं 8:30 वाजता कोणतरी म्हणतं काय चाललंय, मग त्यांना म्हणावं लागतं बसा. आले तर मग जेवून गेले असते, कोण काय म्हणतंय, तो म्हणतो जेवून तर जायचं. ते बिघडलं काम सकाळी का. मग इकडचं सगळं माणसाला सोडून ते करावं लागतं. अशा प्रकारचं हे जंजाळ, याला जंजाळ म्हटलेलं आहे. तर हे भगवंताच्या कृपेनं जंजाळ तुटतं. बन बहु विषम मोह मदमाना, नदी कुतर्क भयंकर नाना. हे भयंकर वन आहे. काय मोकलेले वनी, संसारूपी वन आहे. याच्यामध्ये मोह मद मान याच्यात माणूस अडकून जातो. कशा कशाचा माणसाच्या जीवनामध्ये मोह असतो, छोट्या मोठ्या गोष्टीचा. सगळ्यात मन अडकलेलं राहतं, सगळ्यात मन अडकलेलं राहतं. कपडे लत्ते अमुक धमुक ह्या सगळ्यामध्ये मन अडकलेलं राहतं. जावा जावा अशा लग्नाला गेलेल्या होत्या, तर एकमेकाला अशा खुर्ची पुसून द्यायच्या, बसा बसा. ती लगेच खुर्ची साफ करून द्यायची, बसा बसा बसा. बाबा बाबा म्हणलं एवढं प्रेम यांच्या दोघात कसं काय? नाही म्हणले त्यांनी दोघाच्या एकमेकीच्या साड्या घातलेल्या आहेत आणि त्या खराब होऊ नये म्हणून ते प्रेम. म्हणजे त्या मोह असा असतो महाराज, मोह असा असतो. तो मोह माणसाला सोडत नाही. छोट्या छोट्या गोष्टीवर मोह, छोट्या छोट्या गोष्टीवर मोह. एकदा तर पाणवठ्यावर एक बायकोच्या डोळ्यातच पाणी येऊ लागलं. एक बाईच्या ठकळकन पाणी आलं तर म्हणे काय झालं, म्हणले चमचा हरवला.
चमचा हरवला, एवढी दुःखी झाली, टळटळ डोळ्यात पाणी. मैत्रिणीनं विचारलं, म्हणले चमचा कशाचा होता, काही चांदी सोन्याचा होता का? म्हणले नाही नाही. मग स्टीलचा होता का, पितळाचा होता का? म्हणले नाही. अरे कशाचा होता? म्हणले प्लास्टिकचा होता, संक्रांतीच्या वाहनात आलेला. मग एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये एवढं मन माणसाचं मोहिष्ट झालेलं आहे. त्याच्यामध्ये पुन्हा मद म्हणजे ते नाही मोहळाचं मद नाही, हो, यामध्ये धनाचं मद आहे, सत्तेचं मद आहे, स्त्री मद आहे. असे माणसाला, हो, एखाद्याला स्त्री मद म्हणजे एखाद्याला जर खूपच हुशार बायको मिळाली त्याचाही त्याला एक अहंकार असतो. भेटते ना एखाद्याचं नशिबाचं काय सांगते. कधी कधी होत असं, हो, कधी कधी हे लव्ह मॅरेजपेक्षा ऑरेंज मॅरेजमध्ये माणसाचं लक्की ड्रॉ लागून जातं. ऑरेंज मॅरेजमध्ये जर त्याला अशी भेटली नसते असं कधी कधी होतं. पण त्याचं त्याला मत येऊन जातो, आपलं लय भारी काम नाही असं तो सांगत असतो. खूप हुशार आहे, सगळ्या गोष्टी येतात तिला. रांगोळी काढायला तशीच, मेंद्या मांडायला तशीच, आणि बोलायला तर बाबा 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 फटाक्याची लढत. असं अनेक गोष्टी असतात, अनेक गोष्टी. तर हे सगळं जे काही आहे, हो, तर सगळ्या गोष्टीचा मध येतो. मान माणसाला हे सगळं जंजाळच आहे संसारातला. आम्हाला नाही मानलं, आम्हाला नाही पुसलं, आम्ही एवढं गेलो होतो, कोणी तिथं आम्हाला विचारलं नाही, आणि काय चहा केला अगदी एकदम पांचट, काय आम्ही कवामध्ये कधी आम्ही लगेच रोज उठून जाणार आहे का? ही काय चहा करायची तर आहे का? हो, कसं करायला पाहिजे. हो, आणि आम्हाला मानलंच नाही, आम्ही तिथे इतका वेळ बसलो पण कोणी कोणाला पुसलं. अशा अनेक गोष्टी. लग्न कार्यामध्ये आमचे पाय धुतले नाही. मी तर म्हणतो थंडी दिवसात घागरी टाकून द्यायचे, पाय अंगावून टाकून द्यायच्या. या मान सन्मान, हो, ह्या सध्यामध्ये खूप गुंतले. आमचं कम नाव घेतलं नाही, आमचं कम नाव घेतलं. सप्त्यातसुद्धा कधी कधी असे लोक राहतात त्याचे, तेच लय लागून गेलं का, आणि त्यांनी मग नाव कम नाही, म्हणून कोणाचं नाव घ्यायचं नाही. अशा प्रकारचे मान याचे हे सगळं संसारातला जंजाळ. नदी कुतर्क भयंकर नाना, आणि याच्यामध्ये कुतर्क तर्क हे जे करतं हे भयानक नदी आहे, ती इकडे येऊ देत नाही. तुम्हाला जर या रामचरितमानस सरोवरामध्ये यायचं असेल तर काय पाहिजे? जे श्रद्धा संबल रहित नहीं संतन कर साथ, रामा नहीं संतन कर साथ, तिन कौ मानस अगमाती जिनई न प्रिय रघुनाथ, सियावर रामचंद्र पद शरण. जे श्रद्धा संबल रहित. आपण आता या ठिकाणी प्रवासाला जर निघालो तर काही खर्ची पाहिजे की नाही जवळ, तसं मानस सरोवराचा हा जो प्रवास आहे याच्यामध्ये आपल्या पदरी काय खर्च पाहिजे? श्रद्धा संबल. आपल्या पिशवीमध्ये, आपल्या याच्यामध्ये जे काही आपण पैसे ठेवायची जागा असते, आपल्या खिशात म्हणा किंवा आपल्या पर्समध्ये म्हणा, जे काही पैसे ठेवायचे हे असतं ते, बटवे असे त्याच्यात नोटा राहायच्या आधी, बटव्या त्याच्यात. तर असे हे सगळं जे काही त्याच्यात श्रद्धा संबल रहित. ज्यांच्याकडे श्रद्धाच नाही म्हणजे पैसाच नाही, ते या सरोवरामध्ये काय येणार? श्रद्धारूपी पैसा लागतो. नाही संतन कर साथ. पुन्हा या सरोवरामध्ये फिरताना, खूप मोठं सरोवर आहे, तर तिथं फिरताना कोणाची साथ पाहिजे? तर संतांची साथ पाहिजे. संतांचे संगती मनोमार्गगती, आकळावा श्रीपती येणे पंत. तुमच्याकडे श्रद्धा नाही, संतांची साथ नाही, तिन कौ मानस अगमाती जिनैन प्रिय रघुनाथ. ज्यांना भगवान आवडत नाही, रघुनाथ आवडत नाही, संतांची साथ नाही, अंतःकरणामध्ये श्रद्धा नाही, त्यांच्याकरता हे मानस सरोवर फार इकडे ते येतच नाही. ते या मानस सरोवरामध्ये येऊ शकत नाही. ह्या तिन्ही गोष्टी तिथे लागतात. श्रद्धा लागते, संतांचा संग लागतो, आणि भगवंतावर नितांत प्रेम असावं लागतं. त्यावेळेला हे घडतं, एरवी घडत नाही. जो करी कष्ट पा जाई पुनि कोई, जातई नीद जुडाई होई. एखाद्याला कोणी एखाद्याला बळजबरीनं नेलंच
नाही कसं कर, तुला मी आज नेणारच आहे कथेला, आज तुला कीर्तनाला नेल्याशिवाय राहणारच नाही. अरे नको यार, मला नाही ते आवडत, माझ्या नाही डोक्यात बसत. नाही नाही चल. मग बळजबरीने ओढून आणलं का, मग ते असं आमच्या गावाला एक कीर्त होतं, ते त्या मित्रांनी त्याला ओढून आणलं. ते त्या पार ते हे होतं, वाटा होता, त्या वाट्याच्या कोपऱ्याला बसलं. तिकडं फार महाराजाला दिसणार नाही, कोणाला दिसणार नाही, असं बसलं, तिथं टेकून बसलं, असं झोपलं. त्याची तोंड वाशी झोप होती. झोपेचे प्रकार असतात, कोणी तोंड वाचून झोपतं, कोणी असे डोळे किलकिले करून झोपतं, असं वाटतं आपल्याकडे पाहू राहिले पण ते झोपले राहतात. असे बरेच राहतात वेगवेगळे. हो, कोणी कोणी असे जीभ बाहेर काढून झोपतात, असे जीभ झोपते. कोणी मधून म्हणून असे असं करत राहतात. वेगवेगळ्या प्रकारचे झोप राहते प्रत्येकाची. तऱ्हेतऱ्हेचे लोक आहेत. तर त्याची कशी झोप होती, तोंडवाशात असं करून झोपलं. मग तिथून एक कुत्र गेलं आणि त्याला काय वाटलं, चांगलं आहे बुवा बाई. हो, तर त्याच्यात त्यांनी लघुशंका केल्यानंतर मग आता ते त्याच्या तोंडात गेलं, ते उठलं, कसं तरी लागलं, ते तोंड कसं काढून पडलं. आणि ते मित्राला म्हणायला, तू लई म्हणत होता आणि कीर्तन लई गोड राहतं, ते तर खारट लागलं. ते असे काही जे लोक आहेत, तर त्यांना हे बळजबरीने नेऊन काय फायदा आहे. उगाच ओढू आणायचे, बुडवाण त्याचं आणायला नाही पाहिजे बळजबरीने कोणाला बी. किती प्रेम असू द्या, तुम्ही लागलं तर त्याला घरी आणून चहा पाजावा, पण इकडं नाही आणायचं त्यांना. इदं ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन नचा शुश्रूषे वाचन त्याच्या माम व्यवस्थे. गीतेत सांगितलं तशाला कधीच ओढू आणायचं नाही. जो करी कष्ट जाई पुनी कोई जातई नीद जुडाई होई जडता जाड विषम बुर्ग लागा गयवून मज्जन पावा भागा. तिथे जाऊन बी तिथं तो त्या सरोवरामध्ये, त्या गंगेमध्ये, या ज्ञानगंगेमध्ये आंघोळ करत नाही. त्याला तिथं थंडी वाजून येते. जाडा म्हणजे थंडी. कोणी बी गंगेत आंघोळ करू शकत नाही ज्याचं अंग भरून आलं आहे, ज्याला थंडी वाजून राहिली, थंडी वाजून आली, हिवताप, ते गंगेत कसं काय येणार. तसं यांना सगळ्या विषय भोगायच्या, थंडी भरून आलेली लोक, आणि हे इथं आंघोळ करीतच नाही. जडता जाड विषम उर लागा मग गयवून मज्जन पावावा. तिथे जाऊनही त्यांची आंघोळ होत नाही. ते काय करीन जाई सर मज्जन पाना फिरी आवई समेत अभिमान. तिथं जातात, काही ऐकत नाही, काही घेत नाही, काही करत नाही, आणि वापस येतात, पण अभिमान घेऊन येतात. फिरी आवई समेत अभिमाना जो बहोरी को पूछना आवा सर निंदा करिता आई बुजा. मग ते तिथं गेलेलं कोणाला कळाल्यानंतर मग लोक विचारते ना, काल तुम्ही कीर्तनाला चालले होते, तुम्ही तिथं गेले होते म्हणे, काय झालं मग, काय ऐकलं. मग तू तिथली निंदा करतो. काय सांगावं रे ते महाराज, राऊंड म्हणून राहिले, टाळ्या होता काय, आपण काय नोकर आहे का. हां, उगा आपलं पिछा जाते घेण्यान देण्याचं. हो, मधून हात वर करा, अरे वा. हो, उद्या काही म्हणतील, मग माणसानं काय ऐकायचं का. हो, मी माझ्या घरच्या लोकांचं ऐकत नाही, हे कोण लागून गेले असे ते राहतात. म्हणजे ते इकडचे निंदा करायला सुरुवात करतात. इथं काय सांगितलेलं की जो बहोरी कुछ पूछन लागा सर निंदा करिता आई बुझावा. आमच्या गावातला एक माणूस होता, तर तो तिकडून आला पंढरपूरहून. ते म्हणे मी पूजनीय धुंडा महाराजांचं कीर्तन ऐकलं. काय म्हणले महाराजांनी त्या रबराची गोष्ट सांगितली. सांसारिक लोक कसे राहते, ते रबर असतं ना, असं असं ताणलं का, असं ताणतं, असं लांब होतं, सोडलं का पुन्हा जिथल्याचं, सोडलं का पुन्हा जिथल्याचं, असे रबर असते बघा ताणलं. काही छोटे छोटे रबर बी असतात ना, असे केले की लांब होतात, पुन्हा जिथल्याचं, पुन्हा जिथल्याचं. काय गोष्ट सांगितली म्हणले, सांसारिक लोक पंढरपूरला जातात, दिंडीला जातात, पुढं काही करतात, पण इकडं आले का पुन्हा रबर ठिकाणी, पुन्हा जे धरल्या त्याचं जेवण तिकडं जोड ताणल्यासारखे वाटते म्हणे, असे भक्ती केल्यावानी, पण जे धरल्या त्याचं. आणि ते सगळं सांगत होते उदाहरण. तेवढ्यामध्ये मी त्यांना विचारलं की महाराजांनी कोणता अभंग घेतला होता. ते झाले गप. आमच्या बाजूला माझा एक मित्र होता, तो म्हणला आलं रबर जागेवर. हे त्याला सांगायचं होतं मुख्य म्हणजे, की आलं रबर जागेवर. तर असे काही लोक असतात की त्यांना ते कोणी विचारलं तर काही त्यांना सांगता येत नाही. ते सकल विघ्न व्यापही नाही ते राम सुकृपा बिलो कै जयी. आणि भगवंताची कृपा संपादन व्हावे
एवढ्याकरता इथे नित्यानं यावं, श्रवण करावं, याच्यातून काही घ्यावं आणि आपल्या जीवनामध्ये जेवढं काही आपल्याला परिवर्तन करता येत असेल ते परिवर्तनाला फार मोठं महत्त्व असतं आणि सातत्यानं श्रवण करणाऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडतच असतं. कारण हे अमृत आहे, हे तसं कसं जाईल? हे याचं कार्य करणारच, याचं कार्य निश्चित रीतीनं करणार. आणि सगळे गोष्टी, सगळे विघ्न, सकल विघ्न व्यापै नाही ते राम सुकृपा बिलो कही जेई. ज्याच्यावर भगवंताची कृपा होते त्याचे सगळे विघ्न 12 वाटा पळती विघ्ने, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. अशा प्रकारचं याचं हे महत्त्व आपण बघतोय. थोडं अजून 1-2 दिवसांनी कथेला प्रारंभ होणार आहे. सुरुवातीला जे आहे ना ते सुरुवातीचं प्रास्ताविक आहे सगळं. किती सुंदर गोस्वामी तुळशीदासजीनं तुम्हाला प्रास्तिकामध्ये सांगितलेलं आहे. ज्याला आपण पाया म्हणतो, एखादा बंगला बांधायचा असला भारीतला तर त्याला पाया जसा पक्का करावा लागतो तसं हा पाया किती सुंदर आहे. किती गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्याच्यामध्ये. या सगळ्या गोष्टी याच्यातलं थोडं जरी आपल्या जीवनामध्ये आपण उतरवलं तरी कृतकृत्यश्य भारत. ज्यांच्या ग्रंथ आपण या ठिकाणी सांगतो असे परम आदरणीय म्हणा किंवा संत भगवत स्वरूप, भगवत साक्षात्कारी असलेले गोस्वामी तुळशीदासजींची आज जयंती. म्हणून आजची जी गर्जना आहे ती थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये झाली पाहिजे. श्री संत गोस्वामी तुळशीदास जय. वा 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 वा. आता हां ते इथे जे पांडुरंगाला जे रोज नैवेद्य वगैरे समर्पित करतात ना, तर ते 1-2 दिवसापासून मला सूचना द्यायची होती. तर आमचे हे बाजूला जे राहतात केकान साहेब, ते नित्यानं नैवेद्य वगैरे भगवंताला समर्पित करतात. पण आता सध्या काहीतरी तिकडे त्यांचं केकांवरचं ऑपरेशन आहे, काहीतरी थोडी अडचण आहे. तर हे आजूबाजूला जे काही राहणार आहेत त्यांनी जर हे स्वीकारलं एक महिना का होईना असं, व आम्ही 1 महिना असं जर स्वीकारून व्यवस्थित त्यांनी ते चालवलं तर फार चांगलं होईल. एखाद्या जर लांब राहणाऱ्या जर आपण सांगितलं त्याचं नित्यानं येणं होतं न होतं, अशा प्रकारे ह्या सगळ्या कार्य आपण चालवायलाच पाहिजे. जिथे जिथे भगवंताचं मूर्ती स्थापना होते तर घरच्यासारखे सगळे व्यवहार करावे लागतात. जसं आपण स्नान करणं, जेवण करणं, हे तसं भगवंतालासुद्धा जेवू घालावं लागतं, हे सगळं करावं लागतं. तर मोठ्या निष्ठेनं आजूबाजूच्या लोकांनी याचा विचार करून उद्याचे उद्या ते केकान साहेबांशी संपर्क करायचा आणि तो स्वीकार करायचा. व हा महिना आम्ही दाखवू, त्याच्या पुढचा महिना आम्ही दाखवू, अशी तारीख वगैरे लिहून घ्यायची त्याप्रमाणे. हो, असं तुम्ही सांगा, त्याप्रमाणे एकमेकाला सांगून करा. थोडंसं जवळच्या लोकांनी हे स्वीकार केलं तर येण्या जाण्यासाठी सोपं जाईल. कारण पायात चप्पल वगैरे घालता येत नाही, नैवेद्यामध्ये कांदा लसूण वापरता येत नाही. घरामध्ये स्वयंपाक करताना जे कांदा लसूण खाणारे लोक आहेत त्यांना ते तेवढा स्वयंपाक थोडासा वेगळा करावा लागेल. कांदा लसूण वगैरे चालत नाही. भगवंताला नैवेद्य, बाबाला नैवेद्य समर्पित करायचा, हे मी 2 दिवसा अगोदर सांगणार होतो, पण आता ते ज्ञानेश्वरीने आठवण करून दिली. बोलण्याच्या ओघामध्ये काही गोष्टी विसरून जातात. तर हे काळजी घ्या, सगळेजण एकमेकाला विचारून त्यांचा संपर्क करून त्यांना विचारून घ्या कधी करायचं, काय करायचं, आणि ते स्वीकार करून ते चालवा. हे चालवणं फार महत्त्वाचं असते. मंदिर बांधणं सोपं आहे, पण मंदिराची सेवा चालवणं फार अवघड असतं. ज्याला आपण क्षेम म्हणतो, ही गोष्ट फार अवघड असते. Sangi,